हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आजला आहे शुक्रवार आणि आजला वाजलेले आहेत 2 वाजलेत. 2 वाजता मी व्हिडिओ शूटला घेतला आहे, कारण आत्तापर्यंत घरातली कामं वगैरे चाललेली, जरा काहीतरी इलेक्ट्रिकच्या काही वस्तू लावायच्या होत्या, त्यामुळे मग वेळ मला भेटला नाही आज व्हिडिओ वगैरे बनवायला. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ जो मला जसा वेळ असेल तसा शूट केलेला आहे, तर तो मी व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. कालच्या दिवसामध्ये आम्ही काय काय बनवलं, कालचा पूर्ण दिवस आमचा कसा गेला, तर तो सगळा असणार आहे आपला. मी काय काय बनवलं कालच्या जेवणामध्ये, तर हे सर्व असणार आहे. तर आपला व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट्स करायला विसरू नका. तर चला, आता आपण व्हिडिओ सुरुवात करतोय व्हिडिओला. तर आजला आहे दीपपूजन. तर त्या दीपपूजनसाठी आपण 5 दिवे बनवून घेतलेत, कणिक मळून त्याचं दिवे बनवलेत. आणि समईचं वगैरे पण आजला, जे आपल्या घरामध्ये समई वगैरे असतात तर त्याचं देखील आज पूजन केलं जातं. तर ते देखील आपण केले पूजन वगैरे. आणि आजच्या दिवशी लहान मुलांना ओवाळलेलं खूप शुभ असतं बोलतात. तर मी दरवर्षी हे करत असते. ह्या वर्षी व्हिडिओनिमित्त तुम्हाला हे सर्व बघायला भेटते. आणि मम्मी प्रियूला ओवळत आहेत. आणि बाहेर देखील छान असे मी दिवे वगैरे लावलेत, रांगोळी काढले, एकदम छान असं दिवाळीचं फील येते. तुम्ही इकडे बघू शकता. आणि आज घरामध्ये छान असा बेत आहे, खीर पुरी आणि काही मी भोपळ्याची भाजी वगैरे बनवली. आणि मम्मी इकडे कोथिंबिरीच्या वड्यांची तयारी करतायत. तुम्ही हे समोर बघताय. मी शेवया असं छान तुपामध्ये लालसर भाजून घेतले. तिकडे दूध मी गरम करून ठेवले, इकडे कणिक मळून घेतले. आणि हे आता आमची सर्व तयारी चालू आहे. आणि त्याच्यासाठी मी खीर मसाला वगैरे पण आणला आहे. खीर आम्हाला सर्वांना घरामध्ये खूप आवडते, सर्वांची एकदम आवडती खीर आहे. आणि इकडे थोडंसं जरा असं अंगाबरोबर रसा असं मी थोडासा भोपळा बनवला आहे, कारण बटाट्याची भाजी वगैरे खाऊन कंटाळा आलेला, वेगळं काहीतरी करूयात म्हटलं. तर छान असं दुधी भोपळ्याची भाजी मी इकडे बनवली आहे. आणि हे छान पूर्ण लाल कलर येईपर्यंत मी शेवया पूर्ण असं तुपामध्ये मस्त. आणि मी खाली बसून पप्पांना पुरी लाटून दिली, तर पप्पा पुऱ्या तळतायत. आणि पुरी किती छान फुगली बघा आपली. आणि आजचा पूर्ण बेत एकदम छान झालेला आहे. तर तुम्ही हे समोर बघा. आणि आजला चक्क प्रियूचे पप्पा व्हिडिओ शूट करतायत. आणि मी पीठ वगैरे मिक्स करणार आहे. आणि आजच्या ह्या वड्या मम्मी बनवत आहेत, आणि वडी तळणार मी आहे. तर मम्मी बोलल्या, वड्या तू तळ, मी तुला हे सर्व करून देते. तर मम्मीने ते कोथिंबीर छान अशी कापून घेतली, एकदम बारीक बारीक कापून स्वच्छ धुवून बऱ्याच वेळा असं बाजूला निथळ ठेवलेली, पाणी वगैरे पूर्ण काढून घेतलं आहे. आणि हा मसाला मम्मीला वाटून दिला आहे मी. याच्यामध्ये हिरवी मिरची, ओवा, जिरी आणि खूप असा लसूण, हे सर्व मी बारीक वाटून घेतलं आहे. तर आता मम्मी ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि त्याला आपल्याला पिठं लागत आहेत, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ, हे 2च पिठं मम्मी ॲड करत आहेत. त्याचबरोबर थोडंसं तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी टाकलं आहे आपण. तर तुम्ही इकडे बघताय, कोथिंबीरसुद्धा एकदम फ्रेश आणि हिरवीगार आहे, कारण मी शनिवारच्या बाजारात जात असते, तर तिथे एकदम फ्रेश अशी कोथिंबीर भेटते. आणि एकदम टवटवीत, खूप पालेदार अशी कोथिंबीर मला भेटलेली. तर मम्मींना म्हटलं, चला तुम्ही आलेत तर आपण छान अशा वड्या बनवूयात. आणि मम्मींच्या हातच्या वड्या आम्हाला सर्वांना आवडतात. त्यांची वड्या बनवण्याची पद्धत पण एकदम छान आहे. त्या आता तुम्ही समोर बघताय. मी त्यांना पाहिजे तेवढं असं पीठ त्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे. आणि त्याच्यानंतरनं आपण त्या वड्या बनवणार आहोत. तर ह्याच्यासाठी मम्मी बोलतात, पिठाचा वापर थोडा कमी करायचा, आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात हवी आपल्याला. तर कोथिंबीर आपण भरपूर घेतली, खाताना असं कोथिंबीरीचा फील आला पाहिजे. नाहीतर काही लोक काय करतात, पीठच खूप घालतात आणि त्याच्यामध्ये पीठ आणि कोथिंबीर असं काय कळून येत नाही. तर आपण हे सर्व व्यवस्थित प्रमाणामध्ये घालणार आहोत. तर तुम्ही हे समोर बघता. आणि आता आपण हे सर्व प्रमाणामध्ये सर्व पिठं घालून आपल्याला एकदम असा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा. आणि मम्मी सांगतायत, आधी बाजरीचं पीठ टाकलं, मग त्याच्यानंतर बेसन पीठ असं मी ॲड करत चालली आहे.
आणि समोर तुम्ही इकडे बघताय किती व्यवस्थित असा छान आपला गोळा तयार झालेला आहे. तर याच्या आपण वड्या बनवणार आहोत आत्ता. आणि एकदम घट्टसर व्यवस्थित असा तो गोळा बनवून घेतला आहे, न तेल वगैरे टाकता. तुम्ही इकडे बघताय. आणि हा आहे आपला कुकर. तर याच्यामध्येच आपण आजला वड्या लावणार आहोत. इकडे बघताय, ह्या वड्यांचा स्पेशली कुकर आहे माझ्याकडे. तर त्या भांड्यामध्ये आपण लावणार आहोत. आणि मम्मींनी मोठा असा गोळा घेतला आहे, कारण त्या बोलतात जेवढं आपण याची जी वळकुटी बनवतो वड्यांची, तर ती जेवढी मोठी असेल तेवढ्या वड्या मोठ्या मोठ्या होतात आणि तळायला छान वाटतात आणि खायला पण चांगल्या वाटतात आणि एकदम मस्त अशा कुरकुरीत वड्या बनतात. तर मम्मींनी त्यांच्या अंदाजाने असं ते गोळे घेतलेत बनवून. आणि तुम्ही इकडे समोर बघताय ते कसं त्याला एक प्रकारचा आकार देत आहेत. तर त्या आकाराने आकार बनवून आता आपण ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतरनं खाली थोडंसं पाणी टाकणार आहे आपल्याला पाहिजे तेवढं. आणि वाफेवरती ह्या छान अशा वड्या बनतात. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही इडलीच्या वगैरे भांड्यात ठेवलं तरी चालेल, किंवा चाळण असते त्याच्यात ठेवलं तरी चालेल. आणि चाळणही नसेल, एक कढई घेतली, त्याच्यामध्ये खाली काहीतरी ठेवायचं, पाणी ओतायचं आणि त्याच्यावरती जरी ठेवलं तरीही चालेल, तरी पण होतं. आणि काही लोक अशी थापून पण वड्या बनवतात. तर आम्हाला ह्या अशाच आवडतात, त्यामुळे आम्ही ह्या अशाच वड्या बनवतो आहे. तर तुम्ही इकडे समोर बघताय मम्मींची पद्धत एकदम साधी सिंपल गावाकडची पद्धत आहे त्यांची. तर आजला आपला बेत एकदम जेवणाचा छान आहे, स्पेशल बेत आहे आणि सर्वांच्या आवडीचा बेत आहे. आणि वास पण त्यांनी मळलंय ते पीठ, तरी वास पण सगळीकडे एकदम छान असा वास सुटलाय सगळीकडे. एकदम मस्त दिसत आहेत, छान. आणि इकडे समोर बघताय आपण तो कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आणि त्याच्यामध्ये खाली पाणी ओतलं आहे आणि वरती वड्या ठेवल्यात. आणि आता आपण वड्या एकदम याच्यावर होऊन देणार आहे, कमी गॅसवर, म्हणजे मिडियम गॅसवर. आणि इकडे आहे आपली खीर, तुम्ही इकडे बघताय. आणि ह्या वड्या आपल्या शिजून झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरनं मी ह्या कट केल्यात आणि कट करून तळून घेतलेल्या आहेत. इकडे तुम्ही समोर बघताय, एका साईडला कट केल्यात, एका साईडला कढईमध्ये सोडल्या होत्या. तर त्या तळून बाजूला मी ठेवून दिल्यात. आणि ह्या काही तळायला मी टाकलेल्या आहेत. वाव, किती छान दिसत आहेत, तुम्हाला समोर दिसत असेल. कलर पण एकदम छान आला आहे त्याला. आणि एकदम असं मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपण तळायचे आहेत त्यांना. आणि तळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात. आणि इकडे बाजूलाच मी टाकलेलं आहे मटकीची भाजी, म्हणजे मला याचं कालवण बनवायचं आहे. तर समोर बघताय मटकी मी टाकली. अजून मसाला वाटलेला मला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, वाटण करून मी ठेवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर सगळीकडे मटकीचा पण छान असा वास सुटला आहे. आणि त्याचबरोबर वड्या तळत आहेत त्याचा पण सगळीकडे मस्त वास सुटला आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलेलं आहे. तर बघा, हे मटकीचं वाटण आहे, त्याच्यात मी फक्त सॉल्ट ॲड केलं आहे, कारण म्हटलं नंतर न टाकायला नको, आत्ताच टाकून घ्या त्याच्यामध्ये, त्यामुळे मी ते ॲड केलं आहे. आणि इकडे आपली भाजी मस्त होती. आता कमी गॅस केला आहे, मी झाकण ठेवते आणि नंतर मसाला मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणि इकडे तोपर्यंत आपल्या वड्या पण मस्त तळून होत आहेत गॅसवर. एका साईडला छान भाजी, एका साईडला वड्या, मस्त. तुम्हाला कसं वाटलं आपला हा आजचा ब्लॉग, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्ही इकडे बघताय. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर तसे मला कमेंट्स करा, मी रेसिपी पण करत जाईल. कारण रोजला आपलं काही ना काही असतं, फक्त मला शूट करायला वेळ नसतो, त्यामुळे मी शूट करत नाही. एकदम बघा, अजिबात ऑइल पकडलेलं नाही आहे त्यांनी, एकदम अशा कुरकुरीत मस्त वड्या झालेल्या आहेत, बघताय तुम्ही. इकडे मी वड्या काही काढून घेतल्यात. आणि ह्या बघा आपल्या झालेल्या वड्या कशा वाटत आहेत मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि याची जर पूर्ण तयार करण्यापासूनची जर पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तसं मला कमेंट्स करून सांगा. आणि छान बाहेर असं मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि छोटा छोटा पाऊस पण चालू आहे. आणि समोर इकडे आम्हाला विंडोमधनं बाहेरचं सर्व दिसतं, तर स्वयंपाक करताना छान वाटतं ते पण बघायला. आणि इकडे असं घरात तळणीचं काहीतरी असेल तर एकदम भारी वाटतं खायला वगैरे पण, नाही का. पावसाळ्यात तुम्हाला पण हे असं आवडतं का खायला, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आणि इकडे आपलं जे वाटण मी बनवलेलं होतं तुम्हाला दाखवलं, तर ते वाटण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे.
बघा किती छान वाटतं आहे. आणि आपल्याला पूर्ण असं तेल वरती सुटेपर्यंत ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. छान असं आपलं ती भाजी तयार होते. मटकी बटाट्याची गावच्या पद्धतीने भाजी बनवली आज मी. तर इकडे बघताय मस्त असं तेल सुटायला लागलं आहे आणि पूर्ण असं गदगदून छान असं उकळेपर्यंत तुम्ही त्याच्यावरती होऊन द्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघून कसा वाटला, आपली रेसिपी कशी वाटली, मला खाली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कालला दीप अमावस्या असल्यामुळे त्याचं पूजन वगैरे आपण केलं. आणि त्या दिवशी मुलांना ववळतात, मुलांना ववळलेलं शुभ असतं. तर आपण ते सर्व देखील केले. तर त्याचा पण छोटासा हे मी याच्यामध्ये घेतलेला थोडासा. तर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.